हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि फ्री जो आपला घरबसल्या ब्लाऊज शिवण क्लास चालू आहे, तर त्या आजचा दिवस आहे 7वा. तर या 7व्या दिवसात देखील तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर हे बघा, आजच्या इथून मागे जे 6 दिवसाचे व्हिडिओ झाले, त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप शिकत आलो आहे. तर इथं बघा, आता आपण ब्लाऊजच्या कटिंगपर्यंत आलो आहे. साध्या ब्लाऊज पीसवर आपण कटिंग करून घेतली. ती आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सावकाश पद्धतीने या व्हिडिओमध्ये स्टिचिंग दाखवणार आहे. तर आजच आपण पूर्ण ब्लाऊज स्टिच करणार नाही, तर तुम्हाला थोडं थोडं दाखवलं जाईल, जेणेकरून तुम्हाला देखील सोपं पडेल. आणि बघा, मला देखील वाटतंय का माझ्याबरोबर देखील तुम्ही देखील ब्लाऊज कट केला असेल आणि तुम्ही देखील स्टेप बाय स्टेप अशा स्टेप फॉलो करून ब्लाऊज शिकत असाल. तर तुम्ही देखील सेम याच पद्धतीने मी जशी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही देखील सेम त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप शिकत चला, म्हणजे तुमच्या देखील लक्षात बसेल. तर चला, आज आपण फ्रंट पार्टची स्टिचिंग दाखवणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ह्या पार्टची तुम्हाला मशीनचा डेमो दिला. त्यानंतर त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पॅटर्न आपण कट केले होते, ते या ब्लाऊज पीसवरून कट करून त्यानंतर आपण टक्स देखील मार्क करून घेतले. टक्स कसे मार्किंग करायचे, त्यानंतर बॅकचे, फ्रंटचे, हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये या ब्लाऊज कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तो व्हिडिओ कोणी बघितला नसेल, तर चॅनलला नक्की जाऊन चेक करा. आणि दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल सर्वांचं खूप खूप मनापासून आभार. असाच सपोर्ट राहू द्या. तर चला, आता या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या फ्रंट पार्टची स्टिचिंग बघणार आहोत. ते पण आता व्हिडिओ मोठा होईल, पण तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप सर्व समजवलं जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही देखील नवीन कोणी शिकणारे असतील त्यांना देखील सहज समजेल. तर चला, तर इथं बघा, आता आपण फक्त फ्रंट पार्ट घेणार आहे. तर इथं मी हे बाकीचे सर्व पार्ट बाजूला घेते. आपल्याला फक्त फ्रंट पार्ट इथं स्टिचिंग करायचं आहे. तर इथं बघा, क्रॉसपट्टी आणि फ्रंट पार्ट घेतला आहे. आता आपण बॅक पार्ट आणि जी बाही आहे ती बाजूला घेऊ. तर इथं बघा, आता आपण स्टिचिंगला घेणार आहोत. तर इथे हा पार्ट आहे जे आपले सरळ आहे. आपण उलट साईडने टक्स ड्रॉ करून घेतले. तर हे बघा, टक्सची मार्किंग आपण या अगोदरच्या ब्लाऊजचे जो कटिंगचा व्हिडिओ होता त्यामध्ये करून घेतली. ते बघा, सगळं टक्स असे ड्रॉ करून घेतले. आता आपल्याला फक्त स्टिचिंग करायची. तर तुम्हाला अगोदर स्टेप बाय स्टेप सावकाश पद्धतीने अगोदर एक पार्ट दाखवते. आता इकडनं आपण टक्स मार्किंग केले, तर इकडनं शिलाई द्यायची. हा आपला उलट साईड आहे. उलट साईडकडनंच टक्सची मार्किंग करायची असते. तर अगोदर मी आता एक पार्ट घेते. तर इथं बघा, हा पार्ट बाजूला घेऊ आपण. आता इथं जो हा खालचा टक्स आहे, याला अशा पद्धतीने पकडायचं आहे. बघा, इथे असं पकडायचं आहे, म्हणजे मार्जिन घेतलंय. आता ही जी लाईन आहे बघा, ही जी लाईन, यावर आपल्याला शिलाई द्यायची. तर आता मी इथं शिलाई देऊन घेते. आता आपण धागा सेम कलरचा लावून घेतलाय. आता आपण शिलाई देऊन घेऊ. त्यानंतर बघा, इथपर्यंत आलं, जिथपर्यंत मार्किंग केली तिथून आपल्याला बाहेर सुई काढायची नाही, आपल्याला तसंच ठेवायचंय. आणि हे बघा, अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आणि इथून परत पुन्हा शिलाई देत आणायची. तर हे असं का करायचं, तुम्ही जर काढून घेतलं आणि डबल जरी शिलाई दिली, पण तिथून ओपन राहील, तिथून कट दिलेला असेल, तर आपलं टक्स आहे ना, नंतर काय होतं, तिथून शिलाई उसायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, शिलाई डायरेक्ट बाहेर काढायची नाही, तिथून पुन्हा परत इकडे रिटर्न आणायची. ते बघा, अशा पद्धतीने हे बघा, शिलाई इथून रिटर्न आणायची. म्हणजे काय होईल, आपली टक्सची जी शिलाई आहे ती लगेच उसणार नाही, म्हणजे लगेच धागे निघणार नाही. ती इथं बघा, इथे देखील पॅक झाली आपली. आता एक टक्स आपला कमरच्या साईडचा शिलाई देऊन तयार झालाय. आता आपण दुसरा देखील देऊन घेऊ. ते इथं बघा, आता आपण हा सेंटरचा टक्स घेणार. तर इथं जसं मार्किंग केलंय सेम त्याच पद्धतीने आपल्याला टक्स घ्यायचे. तर हे बघा, मी असं ठेवून घेते व्यवस्थित. आणि इथून आपल्याला ही जी लाईन दिसते, या लाईनवरच शिलाई आणायची. हे बघा, इथं बी पुन्हा थांबवून घ्यायचं, पुन्हा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने
आणि तिथून परत शिलाई आपल्याला रिटर्न आणायची. तर बघा आपला दुसरा देखील टक्सची शिलाई देऊन तयार झाली आहे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, त्यानंतर आपण आता जो कमरच्या साईडचा टक्स आहे त्याची शिलाई देऊ. तर बघा हा देखील सेम आपल्याला आता इथं बघा, आता इथं तुम्हाला तिरपं होत असेल, पण आपला टक्स देखील असा तिरपा आहे, त्यामुळे हे कापड तिरपं होणारच आहे. तुम्हाला याला असं सरळ करून शिलाई द्यायची नाही. बघा, तुम्ही असं सरळ करून जर शिलाई दिली तर इकडं पूर्ण टक्स आपलं जे आहे मार्जिन आणि जो पफ आहे तो सर्व बिघडून जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जसं आपलं क्रॉसमध्ये जात आहे तसं आपण मार्किंग केलं आहे त्याच लाईनवर आपल्याला शिलाई देत आणायची. याकडे लक्ष द्यायचं नाही क्रॉस जात आहे का काय, आपल्याला फक्त शिलाई द्यायची. आता इथं मार्किंग केली मी, यावर शिलाई देऊन घेते बघा. असंच ठेवायचं आणि यावर शिलाई देऊन घ्यायची. आता पुन्हा इकडे देखील असं सेम फिरवून घ्यायचं आपल्याला हे बघा असं, आणि तिथून परत शिलाई आपल्याला रिटर्न आणायची. पुन्हा परत शिलाई रिटर्न आणली. अशा पद्धतीने आपण जो फिटिंगच्या लाईन काढला टक्स होता तो देखील देऊन घेतला आहे बघा. अशा पद्धतीने आपला टक्स तयार झाला आहे. आता इथं थोडंसं 1-2 लाईन इतका फरक पडेल, पण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. ते थोडंफार होणारच आहे कारण टक्स आपला तिरपा आहे. आता आपला एक टक्स राहिला आहे तो म्हणजे आर्महोलमधला. आता हे बघा, हा देखील सेम आपण मार्किंग केली तसं आपण टक्सची शिलाई देणार आहे बघा. असं करून घ्यायचं. त्यासाठी आपल्याला टक्सची मार्किंग करून घ्यायची असते, म्हणजे आपल्याला व्यवस्थित शिलाई देता येते. कमी जास्त आपलं जे कापड आहे आणि मार्जिन देखील कमी जास्त होत नाही. आपल्याला पाऊण अर्धा इंचाचे हे टक्सची शिलाई द्यायची असते, म्हणजे पाऊण इंच आपण मार्किंग केलं आहे दोन्ही बाजूनी, म्हणजे पूर्ण टक्स आपला अर्धा इंचाचा तयार होतो. तर इथं आपण आता ह्या लाईनवर शिलाई देऊन घेऊ. इथं बघा, ते इथं पुन्हा थांबवून घ्यायचं. पुन्हा आपल्याला असं परत शिलाई अशी शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे प्रत्येक टक्सला आपण डबल शिलाई दिली आहे आणि फिनिशिंगमध्ये दिली. कशा पद्धतीने द्यायची तुम्हाला ते देखील सांगितलं आहे. म्हणजे का, तर आपण तशी शिलाई का दिली बघा, तुम्ही जे इथून डायरेक्ट अशी शिलाई दिली आणि जी शिलाई आहे ती काढून घेतली, इथं कट केलं, तर इथं काय होईल, इथं तुमचं जे कट केलं आहे तिथून धागा उसायला सुरुवात होईल. म्हणजे इथून आपला टक्स घातल्यानंतर बघा असं थोडंसं उसल्यासारखं दिसेल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण शिलाई काढून नाही घ्यायची, तिथंच सुई ठेवायची, पुन्हा तिथून रिटर्न शिलाई आणायची. प्रत्येक टक्सला आपण सेम त्या पद्धतीने केलं. तर आता बघा, असा आपला एक पार्ट तयार झाला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, फिनिशिंगमध्ये आपला हा पार्ट तयार झाला आहे बघा. पूर्ण टक्समध्ये देखील गॅप आला आहे आपला. हे बघा, पफ छान पडतोय. इथं पफ असा थोडा पफ पडलाच पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने पफ, म्हणजे हा आपला बसचा पार्ट आहे, तर हा इथं असा पफ जमा झाला पाहिजे. आता एक पार्टला आपण सेम असे टक्स देऊन घेतले, तर आपण दुसऱ्या पार्टला सेम देखील तुम्हाला देखील सेम या पद्धतीने द्यायचे. आता आपण यावर मार्किंग केली, हा देखील पार्ट आपण सेम स्टिचिंग करून घेऊ. इथं मी दाखवते. तर इथं बघा, आपल्याला हा टक्स असा फोल्ड करायचा आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. मार्किंग केल्यानंतर आपल्याला सोपं पडतं शिलाई द्यायला. इथं बघा, सुई तशीच मध्ये राहू द्यायची, कापड फिरवून घ्यायचं आणि तिथून परत आपल्याला रिटर्न सुई आणायची. अशा पद्धतीने कमरच्या साईडचा टक्स देऊन घेतला, त्यानंतर आपण गळ्याकडला टक्स देऊन घेऊ. इकडे बघा, इथे देखील सेम मार्किंग केली तशीच आपल्याला टक्सची शिलाई द्यायची. इथं बघा, असं मार्किंग आपण शिलाई येऊ देऊ क्रॉसमध्ये. इथं परत थांबवून घ्यायचं, त्यानंतर असं
फिरवून घ्यायचा आणि तिथून परत पुन्हा आपल्याला शिलाई त्याच शिलाईवर येऊन झालं. आता आपला इकडचा गळा काढला झाला. त्यानंतर आता आपण इकडनं फिटिंग लाईनचा पण घेऊ. तर हे बघा, हा देखील सेम. तर हा देखील बघा तिरपाच होणार आहे, पण आपला टक्स तिरपा आहे त्यामुळे ते देखील कापड तिरपं होणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. जशी मार्किंग केली तशीच आपल्याला शिलाई येऊ द्यायची, सरळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही. तर हे बघा, आता आपण यावर शिलाई देऊन घेऊ मार्किंगवर. पुन्हा फिरवून घ्यायचं, पुन्हा त्याच टक्सवर शिलाई. आली. आपल्या फिटिंग लाईनचा देखील टक्स तयार झालाय. आता आपण आर्महोल मधला टक्स घेणार आहे. हा देखील बघा असा फोल्ड करायचा, जी सेंटरची लाईन असते त्यावर, आणि जसं क्रॉस मध्ये मार्किंग आहे त्यावर शिलाई येऊ द्यायची. ती इथं बघा पुन्हा आपण फिरवून घेऊ. तिथून परत शिलाई आपल्याला रिटर्न येते. हे बघा, तर अशा पद्धतीने आपला दुसरा पार्ट देखील तयार झाला आहे. बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, या देखील पार्टला सेम आपला पफ तयार झालाय. समजलं? तर हे बघा, आता दोन्ही पार्ट आपले तयार झाले, आणि ते पण बघा उलट सुलट झालेले नाही, एकदम समोरासमोर झाले. त्यासाठी आपल्याला मार्किंग करताना मी जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं सेम त्याच पद्धतीने मार्किंग करायची, म्हणजे तुमचे देखील जे हे टक्स आहे ते उलट सुलट होणार नाही. कधी कधी काय होतं, आता नवीन नवीन तुमची थोडीशी गलती होईल, त्यामुळे लक्ष देऊन व्यवस्थित बघायचे. कधी कधी काय होतं, हे जे आहे ते टक्स आहे ना आपले एकाच साईडचे होऊन जाते. म्हणजे हा जो पार्ट आहे हे दोन्ही पार्ट आपले एका साईडचे होऊन जाते, कारण ह्या ब्लाऊजला उलट सुलट एवढं समजून येत नाही, कारण हे दोन्ही बाजूने हे ब्लाऊज सारखंच असतं. त्यासाठी आता बघा, आता हे पार्ट आपले तयार झाले. आता आपण क्रॉसपट्टी घेणार आहोत. तर क्रॉसपट्टी इथं बघा ही सिंगलवाली कट करून घेतली. तर या पार्टमध्ये आपल्याला ठेवून आपल्याला पुन्हा एक कट करून घ्यावं लागेल. तर इथं मी आता थोडीशी इथं अपुरी येते बघा, पण इथे मी जॉईंट देऊन घेईल. अगोदर कट करून घेते. आता ॲज इट इज जशीच तशी ठेवून कट करून घेते बघा. आता हे ब्लाऊज पीसमधलंच उरलेलं कापड होतं, तेच घेतलं आहे मी. ते इथं बघा, अगोदर आपल्याला हा पार्ट जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे, आणि इथून बघायचं आहे, इकडून आपण लावू. तरी इथं बघा, तर अगोदर आपण असं हे बघ, आता हे ठेवून कट करून घेऊ. आता मी शिलाई मार्जिन दिलेली नाही, तर अगोदर आपण कट करू. अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूचे पार्ट आपण दाबून घेतले, कारण ते शिलाईमध्ये जाणार आहे त्यासाठी. पण थोडंसं इकडनं एक्स्ट्रा कापून घेते, कारण कमी जास्त झालं तर आपण तिथं कट करून घेऊ, पण जास्त कट करायचं. कमी झालं तर पुन्हा प्रॉब्लेम येईल त्यासाठी. ओके, तर बघा, तर आता आपण कट करून घेतली. आता आपण जॉईंट करून घेऊ क्रॉसपट्टी. तर बघा, ही बाजूला ठेवते. अगोदर हा पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे इकडे, त्यानंतर हा पार्ट हे बघा असे सरळवरती सरळ ठेवून घ्यायचे, आणि आता इथे जॉईंट करून घेऊ. बघा, आता इथं तिरपं होते, तर अगोदर आपण हा पार्ट घेऊ आणि इथे शिलाई देऊन घ्यायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन यावर दाब टीप देऊन घेते पुन्हा. ते एक क्रॉसपट्टी तयार झाली. दुसरी देखील सेम आपल्याला तयार करायची. ते इथं बघा असा हा पार्ट ठेवून घेते. अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची. पुन्हा
पुन्हा त्यावर दाबटीप द्यायची इथे. ते बघा आता दोन्ही क्रॉस पट्ट्या आपल्या तयार झाल्या अशा पद्धतीने. आता ही क्रॉस पट्टी आपण यावर ठेवून घेऊ. तुम्हाला देखील असं कमी जास्त कापड जर आलं तुम्ही देखील अशाच पद्धतीने जॉईन देऊन घ्यायचं. तर इथं आता एक्स्ट्राचं कट करून घेऊ बघा. त्यानंतर आता क्रॉस पट्टी जॉईन करायची. त्यासाठी अगोदर आपण हा जो पार्ट आहे फोल्ड आहे हा कट करून घेऊ. त्यानंतर बघा आता अगोदर हीच क्रॉस पट्टी घेऊ. तर ही सरळ बाजू आहे आपली, ही सरळ आहे आणि हे देखील पार्ट आपला सरळ आहे. तर हे बघा हा सरळवरती सरळ असा ठेवून घ्यायचा आहे आणि हा देखील सेम, ही पण सरळ बाजू आहे आणि ही पण सरळ बाजू आहे, सरळ असे ठेवून घ्यायचे. आता इथं अगोदर हा पार्ट मी जॉईन करते. इथं बघा आता जॉईन करताना इथं काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे. बघा इथे मी असं अर्धा इंच सोडून दिले आणि तिथून आपल्याला शिलाई देत आणायची इथे. आता मी असं सोडून हे बघा अशी सरळ आपल्याला आता शिलाई देऊ. हे बघा अशा पद्धतीने आपली क्रॉस पट्टी जॉईन झाली. समजलं? आता एक पार्टची जॉईन झाली, दुसऱ्या पार्टची पण देखील सेम जॉईन करायची. इथं काय करायचं, अर्धा इंच आपल्याला इथून सोडून द्यायचं आहे. बघा इथून अर्धा इंच सोडून द्यायचं, जिथून आपण क्रॉस पट्टीचा शेप दिलाय तिथून. हे बघा मागच्या साईडने दिसतंय कारण थोडं हे बघा इथून. तर आता मी अर्धा इंच सोडून देते आणि इथून शिलाई देऊन घेते. बघा आता इथं बघा इकडनं या साईडची देखील क्रॉस पट्टी सेम आपण अटॅच करून ते बघा दोन्ही साईडच्या आपल्या क्रॉस पट्ट्या अटॅच झाल्या अशा पद्धतीने. आता आपण यांना खालून जॉईन करण्यासाठी या बघा या क्रॉस पट्ट्या घेतल्या होत्या, आता ह्या जॉईन करून घेऊ. तर या बघा ही सरळ बाजू आहे, तर सरळवरती सरळ ठेवायची आपल्याला ही. तर हे बघा अशा पद्धतीने ही इकडे ठेवू आणि ही इकडे ठेवू. तर इथं अगोदर आता या पार्टला या बघा ही सरळ आहे, ही सरळ व सरळ अशी ठेवायची आणि खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टीप देऊन घेऊ. त्यानंतर बघा आता इथं आपल्याला दाबटीप देऊन द्यायची. ती कोणत्या साईडने द्यायची, इकडनं या साईडने द्यायची. बघा इथं आपण दाबटीप देऊन घेऊ. आता बघा दाबटीप देऊन घेतली. दाबटीप आपण खालची जी क्रॉस पट्टी अटॅच केली तिला दाबटीप दिली. आता बघा हा पाटा असा ठेवायचा आहे, इथून असं हे राऊंड करत घ्यायचंय आपल्याला. हे बघा असं, तर हे असं इथपर्यंत घ्यायचं. आता ही आपली क्रॉस पट्टी जॉईन केली होती, तर ही क्रॉस पट्टी आणि ही अशी आपण एकत्र करायची आणि हे सर्व मार्जिन आहे ते ब्लाऊजचं ते मध्ये जाऊ द्यायचे आणि इथं आपल्याला ह्याच शिलाईवर शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देताना काळजी घ्यायची, आपलं आतमधलं जे ब्लाऊजचं कापड आहे ते शिलाई खाली आलं नाही पाहिजे. ते इथं आपण आता शिलाई देऊन घेऊ. इथं बघा असं आपल्याला एकाला एक हे असे टोकं लावून ठेवायचे आणि ही जी शिलाई आहे, आता ही शिलाई दिसत असेल त्यावरच शिलाई देऊन घेऊ. बघा डबल शिलाई देऊन घ्यायची आपल्याला.
शिलाई देऊन घेतली. आता दुसरा पार्ट घेते, दुसरा देखील सेम त्याच पद्धतीने आपण जॉईन करून घेऊ. सरळवरती सरळ क्रॉस पट्टी ठेवून घेतली बघा, ही आपण सरळ ठेवायची अशी आणि खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टीप देऊन घेऊ. त्यानंतर बघा आपल्याला दाब टीप द्यायची, तर ती कोणत्या, ही जी क्रॉस पट्टी जॉईन केली या साईडने आपण दाब टीप देऊन घेऊ इथे. त्यानंतर बघा आपल्याला हा देखील पार्ट असा ठेवायचा आहे, इकडनं असं राऊंड करत घ्यायचंय बघा. ही बघा इथे क्रॉस पट्टी जॉईन केली, ही आणि ही अशी एकावर एक ठेवायची, हे बघा अशी. आणि आता शिलाई देऊन घ्यायची. आता इकडनं आपल्याला शिलाई दिसणार नाही, त्यामुळे काय करू आपण, इकडनं बघा अशी आपल्याला चेक करून घेऊ आपण आणि इकडनं शिलाई देऊन घेऊ, कारण आपल्याला शिलाई दिसली पाहिजे, त्या शिलाईवर आपल्याला शिलाई द्यायची. तर इथं बघा आता आपण अशी हे दोन्ही पाट एकावर एक ठेवून शिलाई देऊन घेऊ इथे. तर ही जी शिलाई आहे याच्यावरच शिलाई येऊ द्यायची आपल्याला. तर दोन्ही आपण शिलाई देऊन घेतली, यावर परत पुन्हा डबल शिलाई देऊन घ्यावं लागेल आपल्याला. तर बघा दोन्ही पाट आपण शिलाई देऊन तयार केले. आता हे जे आतमधलं कापड आहे ते बाहेर काढायचं आपल्याला. तर इथे बघा ते कापड असं सर्व बाहेर काढून घ्यायचं. तर एक पाट आपला तयार झाला हा बघा. त्यानंतर दुसरा देखील सेम आपण त्याच पद्धतीने हे कापड आपल्याला असं बाहेर काढून घ्यायचे. हे बघा ते बघा दोन्ही आपण पाट तयार करून घेतले. आता बघा बघू शकता तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग. आता मागच्या बाजूने बघा, आता आपण अशी क्रॉस पट्टी जॉईन केली त्यामुळे इथे शिलाई दिसत नाही, एकदम फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज तयार होतो, कुठेही धागे वगैरे निघत नाही. या देखील बाजूने बघा, हे बघा दोन्ही बाजूनी सेम त्याच पद्धतीने आपण क्रॉस पट्टी लावून घेतली. अशाच पद्धतीने क्रॉस पट्टी लावायची. त्यानंतर हे पाट बघा, तर आपण हे असे एकावर एक ठेवून चेक करून घेऊ. तर हे बघा कट टू कट येत आहे. आता आपल्याला याला आय हुक पट्टी लावायची. तर इथं बघा असे दोन्ही समोरासमोर ठेवू, असे आपले तयार झाले. आता आय हुक पट्टीसाठी आपण कापड घेणार आहोत. तर इथे मी आता आय हुक पट्टीसाठी पट्ट्या घेते. तर इथं बघा जी आपलं मागच्या गळ्याची पट्टी असते बघा, जी मागच्या गळ्याची आपण जी पट्टी कट करतो मागचा गळा, तर ती ही पट्टी आपण आय हुक पट्टीसाठी वापरत असतो. तर इथे मी अशी फोल्ड आहे, अगोदर आपण कट करून घेऊ. आता इथं बघा, आता तुम्हाला जर समज दुसऱ्या पट्ट्या, ही पट्टी नसेल लावायची, दुसऱ्या पट्ट्या लावायच्या असेल तर ह्या पट्ट्या घ्यायच्या किती इंचाच्या, तर ते बघा आय हुक पट्टीसाठी. तर ह्या पट्ट्या तुम्ही 3 इंच किंवा 2.5 इंचाच्या देखील घेऊ शकता. तर हे बघा ही 2.5 इंचाची पट्टी. आता तुम्हाला जास्त घ्यायची असेल तर तुम्ही 3 इंचाची देखील घेऊ शकता, पण 2.5 इंचाची पुरेशी होती आपल्याला. मी याच पट्टीमध्ये तुम्हाला जॉईंट करून दाखवते आय हुक पट्टी. तर इथं बघा अगोदर आपण एक पार्ट घेऊ. आता हा पार्ट घेऊ अगोदर. तर इकडे मी बाजूला ठेवून घेते. तर बघा हा सरळ आहे. आता ही पट्टी देखील सरळ आहे. सरळवरती सरळ असं ठेवून घ्यायचं आहे बघा. इथे खालून अर्धा इंच असं फोल्ड करायचं आणि इथं शिलाई देऊन घ्यायची अर्धा इंचावर. हे बघा अर्धा इंचावर शिलाई देऊन घेतली. त्यानंतर ही पट्टी अशी करायची आणि इथे एक दाब टीप देऊन घ्यायची. इथे मी दाब टीप देऊन घेतली.
अशी फोल्ड करायची इथे, इकडनं अर्धा इंच आहे बघा. आता तुम्हाला पाहिजे की तुम्ही इथे शिलाई देखील देऊ शकताय बघा. इथं अशी शिलाई देऊन घ्यायची. तर शिलाईच देऊन दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते बघा, अर्धा इंच फोल्ड करायचं इकडनं आणि इथून शिलाई देऊन घ्यायची. शिलाई दिली त्यानंतर ही पट्टी अशी फोल्ड करायची, फोल्ड करायची आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता ह्या शिलाईवरच शिलाई देऊन घेणार आहे आपण. ते इथे मी बघा शिलाई देऊन घेते. उलट साईडने शिलाई देतोय आपण, लक्षात घ्या. हे बघा टक्स दिसत असेल तुम्हाला मार्जिन शिलाईची. आता बघा ती आपण अशी एक साईडची जी आता ही आपली आय पट्टी, ही आय पट्टी तयार केली. आता आपण बटन पट्टी तयार करू. तर इथं बघा आता दुसरा पार्ट घेते मी. आता हा आपण उलट बाजूने लावला होता ना, नाही हा सॉरी हा सरळ बाजूने लावला होता. आता हा आपण उलट बाजूने लावू. तर ही उलटा ठेवायचा, ही पट्टी अशी ठेवायची सरळ. हा पार्ट उलट आहे, ही पट्टी सरळ. अर्धा इंच खालून फोल्ड करायचं, अर्धा इंचावर शिलाई देऊन घेऊ. अर्धा इंचावर शिलाई देऊन घेतली इथं. त्यानंतर बघा हे कापड असं फोल्ड करायचं इथं आणि इकडनं देखील अर्धा इंच असं. आता इथं मी जसं त्या पट्टीला शिलाई दिली, तुम्ही इथं त्याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. आता मी इथे शिलाई देत नाही, अशा हाताने अर्धा इंच फोल्ड करून घेते बघा आणि ते अर्धा इंच ही जी शिलाई दिली या शिलाईवर अशी ठेवते बघा इथे. असं झालं. आता आपण यावर शिलाई देऊन घेऊ. तर आता हे एक्स्ट्राचं कट करून घेऊ. त्यानंतर हे देखील कट करू अगोदर एक्स्ट्राचं. हे बघा दोन्ही पार्टचं एक्स्ट्राचं कट करून घेतलं. आता ह्या पट्ट्या अशा एकावर एक ठेवून चेक करायचं आहे. आपलं जर का कमी जास्त होत असेल 1-2 लाईन इतका, तर कट करून घ्यायचं आहे, मापात घ्यायचं आहे. आता आपला कमी जास्त होत नाही, कट टू कट होत आहे. हे बघा कट टू कट बसतंय. अशा पद्धतीने आपण जे आपल्या आय हुक पट्ट्या होत्या त्या लावून घेतल्या. तर इथं बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग. हे बघा क्रॉस पट्टी देखील आपली सेम दोन्ही साईडनी जॉईन झाली आणि हा देखील टक्स बघा एकदम समोरासमोर जॉईन झाले. तर अशा पद्धतीने आपण फ्रंट पार्टची इथं मी तुम्हाला डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप आणि सावकाश पद्धतीने स्टिचिंग कशी करायची तर हे इथं दाखवलं आहे. तर हे बघा तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने फ्रंट पार्ट तयार करून ठेवा. आता पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू, जे आपलं राहिलेलं असेल बॅक पार्ट आणि बाही. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही एवढं ब्लाऊज पूर्ण करून ठेवायचं आहे सेम या पद्धतीने मी जसं सांगितलं आहे तसं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब जवळचं बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून आपले व्हिडिओ मी चॅनलला अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.